1 मे पासून 5 मोठे नियम बदलणार। एटीएम मधनं पैसे काढणं महागणार, तर गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता। धनंजय मुंडेंनी 4 मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मंत्रालयातल्या त्यांच्या दालनाबाहेरच्या नावाची पाटी होती कायम। आज तब्बल 2 महिन्यांनंतर मुंडेंच्या नावाची पाटी हटवली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळामध्ये मोठे बदल। माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळामध्ये 7 सदस्य असणार। पाकिस्तानी ओसामानं भारतात केलं मतदान। परत जाताना स्वतः दिली धक्कादायक माहिती। भारतीय आधार कार्ड आणि रेशन कार्ड असल्याचाही केला दावा। पंढरपूरमध्ये विठुरायाला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आमरसाचा नैवेद्य। विठू भक्तांसाठीही आमरस पोळीचा खास बेत। शिवरायांच्या पुतळ्याजवळील तटबंदी कठडा पडला। मालेगावातील शिवतीर्थ इथली घटना। कंत्राटदारानं निकृष्ट काम केल्याचा आरोप, तर बस चालक आणि पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड कोर्टाचा दणका। खोक्याचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। आयपीएलच्या चंपक रोबोचा वाद कोर्टात पोहोचला। चंपक मासिकाची बीसीसीआय विरोधात याचिका। बीसीसीआयनं ट्रेडमार्क उल्लंघन केल्याचा आरोप। पनवेलमध्ये सोनसाखळी चोरांकडनं 52 वर्षीय महिलेवर दगडानं जीवघेणा हल्ला। चोरट्यांनी 83,000ची सोनसाखळी चोरली। खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेचे पीआय मंगेश देसाईंतर्फे गुन्हा दाखल होणार। शुक्रवारपर्यंत गुन्हा दाखल करू, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। वर्ध्याचे माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांचं निधन। चेन्नईतल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास। मालेगावात 4 चाकीनं घेतला पेट। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। आगीमध्ये जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।